नमस्कार. मी ललिता मराठे. मी ह्या भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेशी अगदी सुरुवातीपासून जोडली गेलेली आहे. साधारण 1979च्या सुमाराला आमच्या ज्या प्रेसिडेंट होत्या लीलाताई शिंत्रे, त्यांनी ही संस्था सुरू केली. आधी ही संस्था सांगलीला होती आणि सांगलीच्या संस्थेमध्ये त्या काम करत होत्या. पण त्यानंतर त्यांचं जेव्हा पुण्यामध्ये येऊन राहायचं असं नक्की झालं, तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये आल्यानंतर असं बघितलं की इथल्या स्त्रियांसाठी, इथल्या मुलांसाठी सुद्धा बरंच काम करण्यासारखं आहे. कारण पुण्याच्या आजूबाजूला जी छोटी गावं आहेत, तिथे अजून खूप बरंच आहे अशा प्रकारच्या कामांची. आमचं कारण संस्थेचं काम हे मुख्यतः स्त्रिया आणि मुलांसाठी चालतं. तेव्हा त्यांच्यासाठी अशा प्रकारची कामं करता येतील असं त्यांना वाटलं. तर अगदी सुरुवातीला थोडीशी पाळणाघरं होती. म्हणजे ज्या अगदी लोअर मिडल क्लासच्या स्त्रिया असतात किंवा कामगार वर्ग असतो, त्यांच्या मुलांना कुठेतरी ठेवायची त्यांना पंचाईत असते. कारण त्या कामावर जातात आणि मग मुलं कुठेतरी मातीत, कुठेतरी काहीतरी खेळत राहतात. त्यांना कसली शिस्त नसते, काही त्यांचं शिक्षण कुठल्याही प्रकारे होत नाही. तेव्हा अशा मुलांसाठी काहीतरी करता येईल का, असं लक्षात आल्यामुळे त्यांनी काही पाळणाघरं सुरू केली आधी. हळूहळू एक ॲक्टिव्हिटीज वाढत गेल्या आणि त्यात आधी त्यांचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की ही संस्था इथे जेव्हा म्हणजे सुरू करायची असं ठरलं, तेव्हा त्यांनी आपल्या आसपासच्या सगळ्या मुली, मैत्रिणी यांना त्यामध्ये घेतलं. म्हणजे त्यातल्या आम्ही ज्या कोणी आहोत त्या सगळ्या त्यांच्या भाच्या, पुतण्या किंवा मैत्रिणी अशा सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि ही संस्था सुरू केली किंवा ह्याचं स्थापना केली. साधारण 1980चा सुमार होता तो. आणि मग त्यानंतर हळूहळू पाळणाघरांपेक्षाही ह्या स्त्रियांचं आणि मुलांचं इतर शिक्षणसुद्धा होणं आवश्यक आहे असं लक्षात आलं. आणि त्यामुळे मग त्यांनी इतर ट्रेनिंग प्रोग्रॅम्स किंवा ह्या मुलांना किंवा ह्या स्त्रियांसाठी निरनिराळ्या प्रकारची शिबिरं घ्यायला सुरुवात केली. ही शिबिरं आम्ही प्रामुख्याने मे महिन्यामध्ये घेत असू, कारण त्यावेळेला शाळांना सुट्ट्या असतात आणि त्यामुळे त्या शाळांच्या जागा आम्हाला मिळायच्या. कारण जी काय मुलं 50-60 जी काय असतील त्यांना राहायची सोय साधारण 8-10 दिवस तरी करावी लागते. त्यामुळे आम्हाला अशा शाळा मिळायच्या. तिथे आम्ही नुमवी शाळा जी आहे गावातली अब्बापळूण चौकामधली, तिथे एकदा घेतलं होतं. एकदा आम्ही SNETची कन्याशाळा आहे त्यांच्या जागेत एकदा घेतलं होतं. एक शिबिर आम्ही तळेगावला घेतलं होतं. म्हणजे जिथे आम्हाला कुठे अशी मोठी जागा मिळेल मुलांना राहण्यायोग्य, तिथे आम्ही अशी शिबिरं घेतली. आणि त्या शिबिरांमध्ये प्रामुख्याने म्हणजे ही जी मुलांची शिबिरं होती त्यामध्ये त्यांना योगा शिकवणं किंवा त्यांना वेगवेगळे खेळ शिकवणं किंवा त्यांना शारीरिक कष्टांचं महत्त्व कळावं या दृष्टीने काही ॲक्टिव्हिटीज घेणं, असं सगळं त्यांना शिकवत राहिलो. आणि त्यातल्या बऱ्याच मुलांची एकमेकांशी ओळख नव्हती, पण ती ह्या निमित्ताने झाली. आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांनी त्यांच्याच वयाची सगळी इतर मुलं असल्यामुळे त्यांना एकमेकांबरोबर काम करण्याची गोडी लागली, आनंद वाटायला लागला. ती त्यातनं खूप शिकायला लागली. म्हणजे आमचा अनुभव तर असा आहे की शिबिर संपताना त्या मुलांना अगदी नको वाटायचं, सोडून जायला नको असं वाटायचं, इतकी ती मुलं त्यात रमायची. आणि अशाच प्रकारची शिबिरं आम्ही बायकांसाठी सुद्धा घेतली. आता बायकांसाठी जेव्हा शिबिरं घ्यायची तेव्हा साधारणपणे त्यांना कमी दिवस राहता येतं घर सोडून. त्यामुळे छोटी छोटी असायची शिबिरं आणि त्याच्यात त्यांच्या योग्यतेच्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. थोडंसं स्किल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये कौशल्य त्यांना शिकवायची की ज्याचा उपयोग त्यांना करमणुकीलाही होईल, त्याचा उपयोग त्यांना अर्थार्जनासाठी सुद्धा होईल. आणि तसंच त्यांना हळूहळू थोडंसं बाहेर इतरांबरोबर बोलण्याची किंवा इतरांबरोबर वावरण्याची सवय आणि आनंद मिळावा यासाठी त्याचा फायदा व्हायला लागला. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे साधारण त्या सुमाराला कॉम्प्युटर हे इतके नवीन होते आणि स्त्रिया आणि कॉम्प्युटर यांचा तर काही संबंधच नव्हता तेव्हा. तर अशा वेळेला स्त्रियांना कॉम्प्युटरचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी वर्ग सुरू केले. तर त्याच्यामध्ये काय झालं की दिघी हे जे गाव आहे आळंदी रस्त्याला, तिथे दत्ताजी गायकवाड म्हणून होते. त्यांनी जागा आम्हाला दिली, रिकामी मोकळी जागा होती. तर तिथे आम्ही काम करायचं असं ठरवलं आणि तिथे हळूहळू छोटं काहीतरी बांधकाम करायला सुरुवात केली आणि हळूहळू तिथे एक 3-4 खोल्या
आणि थोडंसं अंगण असं तयार करून घेतलं. आणि मग त्या ठिकाणी आम्ही हे सगळं करत असू, की तिथे कॉम्प्युटर्स घेतले. मग कॉम्प्युटरच्या शिक्षणासाठी शिक्षक शोधले आणि त्यांना ह्या स्त्रियांना आणि मुलींना विशेषतः, स्त्रियांपेक्षा सुद्धा मुलींना, कारण स्त्रियांना त्याचं महत्त्व एवढं कळत नाही किंवा वाटत नाही. पण मुलींना साधारणपणे असं वाटतं, की आता ही नवीन गोष्ट आहे, आपल्याला यायला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे अशा मुलींसाठी, अशा तरुण वयातल्या मुलांसाठी असं ते सगळं शिक्षण कॉम्प्युटरचं सुरू केलं. असे पुष्कळ दिवस ते आमचे गेले. आणि मग दिघीचं जे बांधकाम होतं, त्या बांधकामामध्ये आम्हाला आणखीन काही गोष्टी पण करता यायला लागल्या. मग तिथे काही दिवस आम्ही मुलींचं हॉस्टेल पण चालवलं, की ज्या शिकणाऱ्या मुली आहेत किंवा ज्या नोकरी करणाऱ्या आहेत, पण त्यांचं पुण्यात राहण्याची सोय नाही आहे, अशांना तिथे आम्ही राहायला द्यायचो. त्यांचं जेवण-खाण त्यांचं सगळं बघायचो आणि त्यांना तिथे ठेवून घेतल्यामुळे घरातल्या लोकांना जास्त सुरक्षितता वाटायची, मुलींना ठेवताना सुद्धा. तर तशी काही दिवस आमची तिथे सोय आम्ही केली होती. नंतर आणखीन त्याच्या समोर, आत्ता जिथे जागा मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या समोर आणखीन एक थोडीशी छोटीशी जागा मिळाली आणि मग तिथे आणखी एक बिल्डिंग बांधायचं ठरवलं आणि तिथे 3 मजली बिल्डिंग बांधली आणि त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या खोल्या अशा तयार केल्या, की जेव्हा या मुलींना आम्ही राहायला बोलावतो किंवा राहायची सोय करायची म्हणतो, तेव्हा त्यांना छोट्या-छोट्या खोल्यांमध्ये एकेका खोलीत 2-3 अशा मुली राहायला लागल्या. तसंच तिथे आम्ही आणखी एक छोटासा हॉल बांधला, की त्या बिल्डिंगमध्येच, की ज्यामुळे तिथे आम्हाला आमची विज्ञानाची शिबिरं किंवा विज्ञानाचं शिक्षण मुलांना देण्यासाठी जो ग्रुप असतो, तो तिथे मावेल, बसतील ती मुलं आणि शिकतील, अशा तऱ्हेचं सुरू केलं. हळू-हळू तिथे अभ्यासिका पण सुरू केली. तर ह्या अभ्यासिकेमध्ये आम्ही फक्त शिकवण्या घेतल्यासारखं शिकवत नसू, तर त्या मुलांना आपणहून काहीतरी शिकायला प्रवृत्त करणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता. आणि त्यामुळे तिथे शिकवणाऱ्या शिक्षिका ज्या होत्या, त्या सरळ काहीतरी तुमचे धडे घेऊन किंवा पाठ्यपुस्तकातलं घेऊन न शिकवता इतर कुठल्यातरी मार्गाने त्यांना वेगळं-वेगळं शिक्षण देता येईल कसं, हे पाहिलं जात होतं. साधारणपणे 1ली ते 7वी पर्यंत हळू-हळू आम्ही ते वर्ग वाढवले आणि त्याप्रमाणे ते करत गेलो. आता लीलाताईंचा जेव्हा सुरुवातीला त्यांनी हे केलं, तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश काय होता, तर स्त्रियांची जशी गरज बदलेल समाजातल्या आणि मुलांची जशी गरज बदलेल, त्याप्रमाणे आपण पण बदलायला पाहिजे. आपण त्यांना योग्य त्या गोष्टीच दिल्या पाहिजेत. म्हणून मग पुढे हळू असं लक्षात आलं, की मुलींना किंवा स्त्रियांना विशेषतः ज्यावेळेला तुम्हाला अर्थार्जन करण्यासाठी काही उद्योग द्यायचा असतो, तेव्हा अशा प्रकारचं शिक्षण देणं त्यांना आवश्यक आहे. आणि म्हणून नर्सिंग कोर्सेस चालू केले. आता नर्सिंग कोर्सेसमध्ये काय असायचं, की ज्या मुलींना असं काही काम करायची इच्छा आहे, त्यांचे छोटे-छोटे ग्रुप्स बनवले. 8-10 मुलींचा एक गट. त्यांची राहण्याची सोय ज्यांची होऊ शकत होती घरी-घरी, त्या घरी राहत असत. बाकीच्यांची थोडीफार सोय केली आणि मग त्यांना त्यातला थिअरीचा भाग, नर्सिंगचा थिअरीतला भाग आणि थोडा प्रॅक्टिकलचा भाग हे कमला नेहरू हॉस्पिटल किंवा अशा काही हॉस्पिटल्समध्ये परवानगी घेऊन त्यांच्यासाठी सुरू केला. आणि मग तो जो 6 महिन्याचा वगैरे जो काही कोर्स त्यांचा झाला, की त्यानंतर त्यांना छोटी-मोठी कामं मिळायला लागली. म्हणजे त्या इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा कामं करायला लागल्या आणि प्रायव्हेटली लोकांच्या घरी पण आजकाल आपण पाहतो, की खूप गरज असते. जेव्हा एखादा ॲक्सिडेंटमध्ये किंवा बेड रिडन लोकं होतात किंवा वयामुळे असतं, तेव्हा त्यांना कुणाची तरी कोणीतरी मदतनीस असायला लागतं. अशा ठिकाणी ह्या मुलींना कामं मिळायला लागली आणि हळू ते क्षेत्र वाढत गेलं. म्हणजे पुढे असं व्हायला लागलं, की आमच्याकडे वेटिंग लिस्ट यायला लागली, की आम्हाला अशी कोणी हवी व्यक्ती आहे का? तर आमच्याकडे रिकामी झाली नाही आहे असं सांगायला लागायचं. असं झालं, की आम्ही ते पाठवत असू. याप्रमाणे ते व्हायचं. स्त्रियांशी आणि मुलांशी बोलताना असं लक्षात आलं, की त्यांना खाण्याबद्दल फारशी माहिती नाही आहे किंवा आहाराबद्दल फारशी माहिती नाही आहे, की काय खाल्लं पाहिजे, केव्हा खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, हे त्यांना फारसं कळत नाही. स्त्रियासुद्धा काय होतं, की एक काहीतरी पोळी भाजी घरात बनवायची आणि ठेवून द्यायची आणि मुलांनी तेच खायचं. बरं, मुलांना कुठल्याच मुलांना नुसती पोळी भाजी दर दिवसभर आवडत नाही खायला. मग त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, मग ह्या ज्या बायका असतात या मुलांना थोडेफार पैसे देतात आणि जा बाहेर खा असं सांगतात. मग ती काय कुठेतरी बर्फाचा गोळा खा, कुठे बुड्डी के बाल खा, फास्ट फूड असतं ते खा,
ते बॉबी खा असलं काहीतरी ते मुलं करतात, की ज्यातनं त्यांना कुठल्याही प्रकारचे आहारसत्व मिळत नाहीत आणि केवळ जंक फूड खाण्यामुळे होणारे तोटे त्यांना होत राहतात. तर म्हणून हे होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी थोडासा आहारशास्त्राचा भाग शिकवायला आम्ही सुरुवात केली आणि त्याचा फायदा व्हायला लागला. म्हणजे स्त्रियांना तर ह्यातल्या बऱ्याच गोष्टी माहितीच नव्हत्या. खरं म्हणजे स्त्रियांच्या हातातच स्वयंपाकघर असतं. त्यामुळे त्यांनी ठरवायला पाहिजे, की काय खायचं, किती आपल्या मुलांना द्यायचं. कारण घरामध्ये प्रत्येकाच्याच निरनिराळ्या वयोगटातली माणसं असतात. वृद्ध माणसं असतात, तरुण माणसं असतात, लहान मुलं असतात, कधी गरोदर महिला असतात. या सगळ्यांना वेगवेगळं अन्न किती प्रमाणात द्यायचं, काय द्यायचं नाही, हे त्यांना कळण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही काही प्रकारची लेक्चर्स किंवा काही छोटे-छोटे कोर्सेस असे घ्यायला सुरुवात केली, की त्यातनं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता पण येतील, बनवायला पण त्यांना शिकवलं गेलं. मुलांना विशेषतः कसं होतं, की मुलांना फक्त आवडीच्या गोष्टी ज्या असतात रस्त्यावरनं घ्यायच्या, कुठे ते सांगते ना बर्फाचा गोळा किंवा ते पेप्सी कोला किंवा असलं काहीतरी घेऊन खातात ती. म्हणजे त्यात पैसे तर जातातच, पण त्याच्याऐवजी त्यांना मिळत काही नाही. मग त्यांना त्या ठिकाणी एखादं फळ घेतलं तुम्ही वाटेल तेच पैसे घालवून एखादं पेरू खाल्लात, एखादं केळं खाल्लं तर त्याचा उपयोग तुम्हाला खूप जास्त आहे. हे त्यांना सांगण्यासाठी हे सगळं आम्हाला सांगावं लागलं आणि त्यामुळे वेगवेगळे आहारसत्व म्हणजे काय? ती कशा-कशातनं मिळतात? ती किती प्रमाणात आपल्याला घ्यायला हवीत? त्याच्यानंतर आता साधी गोष्ट आहे, की चहा दिवसामधनं किती वेळा प्यावा? तो कसा बनवलेला असावा? इथपासनं काहीही छोट्या-छोट्या गोष्टी पण त्यांना माहिती नसतात. पारंपरिक आपण जे घरात बघतो किंवा करत आलोय तेच ते करत असतात. पण त्याच्यामध्ये पुष्कळ तोटे असतात आपले. हे त्यांना कळावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण द्यायला लागलं आणि हे सर्व वयोगटांमध्ये खूप उपयोगी पडलं. म्हणजे त्या मुलांना पण ते पटायला लागलं आणि स्त्रियांना त्यामुळे त्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये किंवा बनवण्यामध्ये फरक करायला लागल्या. अशा तऱ्हेने त्याचा आम्हाला फायदा झाला. त्याच्यानंतर आणखीन काही गोष्टी म्हणजे अशा की आमच्या संस्थेला ज्या काही देणग्या कारण हे सगळं काम आमचं देणग्यांवर चालतं. कुठूनही आम्हाला असा सोर्स नाही आहे की उत्पन्नाचा, की अमुक केलं की आम्हाला इतकं-इतकं उत्पन्न मिळेल, असं काही नाही आहे. त्यामुळे आम्हाला केवळ देणग्यांवर अवलंबून राहायला लागतं. तर ह्या ज्या देणग्या मिळायच्या त्याच्यामध्ये बरेच वेळेला देणगीदार असं सांगतात, की ह्या देणगीतनं अमुक गोष्टीसाठी वापरा. त्याप्रमाणे आम्ही करायचो. त्याच्यातल्या काही देणगीदारांनी आम्हाला असं सांगितलं, की ज्या साधारणपणे गरजू मुली असतात, त्यांचं शिक्षण अनेक वेळा पैशाअभावी अडतं. तेव्हा त्यांना काहीतरी प्रकाराने स्कॉलरशिप द्यावी, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे आम्ही तसं करायला लागलो, की 12वी झाल्यानंतरच्या मुली, की ज्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांना शिक्षण घ्यायचं आहे, त्या केपेबल आहेत, करण्याजोग्या आहेत, त्यांच्यात तेवढी क्षमता आहे, त्यांना स्कॉलरशिप द्यायची. मग आम्ही त्यासाठी दरवर्षी साधारणपणे अर्ज मागवतो. त्यातनं त्यांची छाननी करतो. त्यांना बोलावतो. त्या मुली प्रत्यक्ष खरोखर काय करतायत, काय नाही जरा थोडासा आढावा घेतो आणि मग त्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो. कारण त्याचा त्यांना फायदा होतो आणि त्यांना कुठेतरी कारण आजकाल सगळंच इतकं महाग झालेलं आहे, की त्यांना थोडंफार तरी त्यांच्या शिक्षणाबरोबर इतर गोष्टी लागतातच. कारण जे शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यासाठी लागणारं इतर साहित्य लागतं. ते सगळं घ्यायला तरी निदान ह्याचा उपयोग व्हावा. अशा अर्थाने आम्ही ते करायला लागलो आणि त्यामुळे अजूनही ते आमचं काम चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही काही उत्तम अशा लिखाणांना बक्षिसं द्यायला लागलो. म्हणजे पारितोषिक द्यायला लागलो. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही काही पुस्तकांना देत असू. म्हणजे लेखिकांची पुस्तकं जी त्या वर्षामध्ये प्रकाशित झाली आहेत, त्यांना आम्ही देत असू पारितोषिकं. त्यानंतर असं लक्षात आलं, की त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या कोणी स्त्रिया सामाजिक काम करतायत म्हणजे आमच्या संस्थेला अ, जोडून किंवा संस्थेसारखं काम करतायत, त्यांना पण ह्याचं थोडंसं ॲप्रिसिएशन किंवा त्यांचं थोडं कौतुक व्हायला हवं, म्हणून हे करता यावं, यासाठी आम्ही ते पण द्यायला लागलो. त्यामुळे आता हल्ली आम्ही त्यांचं प्रामुख्याने ज्या स्त्रियांनी 10 वर्ष तरी समाजसेवा काहीतरी प्रकाराने केलेली आहे, त्यांना ह्या प्रकारचं पारितोषिक द्यायला सुरुवात केली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आता करतो आहे, त्या करण्यासाठी आम्हाला अर्थातच मनुष्यबळ लागतं. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे, की जेवढ्या लोकांना आमच्याशी जोडून घेता येईल, ज्यांना काही वेळेला काय होतं लोकांना वेळ असतो, पण त्यांना काय करायचं हे माहीत नसतं किंवा कुठे अप्रोच व्हायचं, कुणाकडे जायचं या माहिती नसतं.
म्हणून मी हे सांगते की त्यामुळे अशा ठिकाणी आम्हाला अशी जर माणसं मदत करायला मिळाली तर आम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. आता आमच्याकडे सध्या वाचा वर्ग पण चालतो. वाचा वर्ग म्हणजे मुलांची बोलणं सुधारण्यासाठी जी मूकबधिर मुलं असतात त्यांना बोलता यावं किंवा त्यांना समाजामध्ये मिसळता यावं यासाठी त्यांना बोलणं अतिशय आवश्यक आहे किंवा त्यांना समजणं आवश्यक आहे. काही वेळेला काय होतं, समजलं तरी त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही किंवा त्यांना ते बोलता येत नाही. त्याच्यामुळे समाजामध्ये गेलं की त्यांची चेष्टा होते किंवा त्यांना वेगळं काढलं जातं. असं होऊ नये म्हणून त्यांना बोलता येण्याची गरज आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वर्गही आमच्याकडे चालवले जातात आणि ह्या सगळ्या गोष्टींना आमच्या खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता ह्याच्यामध्ये आम्हाला जसं मी आत्ता म्हटलं की जसं आम्हाला मनुष्यबळ हवं आहे तसंच आम्हाला यासाठी पैशांची पण खूप गरज असते आणि त्यामुळे ज्या लोकांना शक्य आहे, ज्यांना वेळ देता येत नाही पण पैसे देता येत आहेत, त्यांनी त्या दृष्टीने मदत करायला हरकत नाही. ज्यांना पैसे देता येत नाहीत पण वेळ आहे, काय करायचं माहिती नाही, त्या लोकांनी पण आमच्याशी जोडून घ्यायला हरकत नाही, असं मी तुम्हाला आव्हान करते. नमस्कार.